यांच्या स्मरणार्थ असे दोन संघ आहेत, पानशील आणि कराडे. पहिलं षटक टाकतोय गोलंदाज कल्पेश कुरंगलेचा. हा चेंडू थोडासा खाली राहिला. मगाशी म्हणाला होता अंकित आणि ड्यू फॅक्टर यश मालकरने पण सांगितलं होतं, परंतु असं काहीच नाही. आता या क्रिकेटमध्ये काही होतंय, कुठलेही फटके खेळले जात आहेत आणि ही मॅच आपण बघितली, सगळ्यांची झोप उडवली या मॅचनं. पहिल्यांदा असं वाटलं की भरपूर धावा केल्या होत्या तळेगाव संघानं, तळेगाव जिंकेल असं वाटलं होतं. तेजस देशमुखनं षटकारानं सुरुवात केली, पहिल्या षटकामध्ये 20 धावा घेतल्या. असं वाटलं की वयाळ संघ सहज जिंकेल, पण तेजस बाद झाला, महेश मात्रे बाद झाला. त्यानंतर पुन्हा एकदा असं वाटलं की तळेगाव संघ सहज जिंकेल. 6 चेंडूमध्ये 9ची गरज असताना चौकार आला. तो पहिल्याच गणेश पवारने जो चौकार मारला वयाळ संघासाठी आणि 5 चेंडूमध्ये 4ची गरज आली. शेवटच्या चेंडूवर 4ची गरज असताना एक वाईड आणि एक नो, तो कदाचित झोपू देणार नाही तळेगाव संघाला. कल्पेश कुरंगळे जोरदार अपील करतायत. चांगल्या मॅच होतात. पूर्वी असं होतं की रायगडचं लॉर्ड्स, त्यानंतर मुंबईचे खेळाडू, आता मात्र आपले ग्रामीणचे पण खेळाडू पण तेवढ्या चांगला सरस खेळ करतायत, त्यामुळे मॅच बघायला पण मजा येते. आणि जवळचे खेळाडू असले बघा, आपण मगाशी तिकडनं काही प्रेक्षक ओरडत होते, इकडून काही प्रेक्षक ओरडत असतात, पण प्रेक्षकांकडे खेळाडूंनी लक्ष नाही द्यायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही DY पाटीलमध्ये एखाद्या स्टेडियममध्ये वानखेडेमध्ये खेळायला 1-1 लाख लोक असतात, प्रत्येकाला तुम्ही सांगायला जाल का? तुम्ही तुमचा खेळ खेळत राहा मैदानाच्या मध्ये, प्रेक्षक काही उल्लडबाजी करतील, ते त्यांचा आनंद साजरा करत असतात, ते त्यांच्या मूडमध्ये असतात. तुम्ही इकडे 360 असतात, ते तिकडे 90 असतात. राहुल गायकवाड आल्यामुळे थोडेसे हौसले बुलंद झाले, पॉवर थोडी मिळाली, मनी पॉवर वयाळ संघाला, आणि त्याचा फायदा गणेश पवार यांना उठवलेला आहे. शेवटच्या चेंडूवर षटकाराला 5,500 बक्षीस त्यांनी पटकावले. 5,500पेक्षा आपलं गाव जिंकलं, आपली टीम जिंकली, हे महत्त्वाचं आहे. बघूया या मॅचमध्ये कोण जिंकणार आहे. पंच बॉल गजाबाईला पण मालतो 500चं बक्षीस दिलेलं आहे इथे. राहुलजी गायकवाड शेवटपर्यंत मला वाटते 4थ्या दिवसापर्यंत किती आकडा जाईल गजाचा ते सांगता येत नाही. पानशिलने मला वाटते टॉस जिंकला. कैलासवासी गोटीराम कर्णुक यांच्या स्मरणार्थ, आणि इकडे कैलासवासी स्वर्गीय प्रतीक 11 आपण पाहतोय कराडे संघ. दोन्ही एक संघ पनवेल तालुक्यातील, एक खालापूर तालुक्यातील, अशी लढाई मैदानाच्या मधोमध आपण पाहतोय. SDP ट्रॉफी सुरेश दादा यांच्या वतीने आयोजित 40 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. खरं तर पहिले 32च होते, परंतु सुरेश दादांना पण आग्रह आला असेल का आमची पण टीम इथे खेळली पाहिजे, कारण ही मोठी स्पर्धा आहे. चांगला चेंडू होता, खडून काढलाय, लॉंग ऑफला चाललाय चेंडू, सिंगलच आलेली. 2 धावा इथं मात्र घेतल्या गेल्या. फलंदाज प्रतीक शिर्के. 2 धावांनी कराडे संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 8. कल्पेश कुरंगलेला खडे मिडविकेटच्या वरून फेकून दिलंय आणि इथे आलाय हा दमदार शानदार षटकार. 6 धावांनी 14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आपण बघितलं पानशिल संघाच्या विरोधात प्रतिक्रिया कैलासवासी सुधीर वानखेडे, पानशिलचे आमचे पाहुणे, अजूनही पाहुणे येत आहेत. राहुलजी गायकवाड पण मध्यरात्री आलेले आहेत. सुधीरजी वानखेडे यांना सुधीरजी वानखेडे इथे असतील तर त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे या SDP ट्रॉफीमध्ये. अविनाश पारंगे बघा खुश झालेत. मॅच पण तशी मॅच पण पैसा वसूल मॅच होती. भले वयाळ किंवा तळेगाव दोन्ही आपले संघ होते, पण मॅच अशी व्हायला पाहिजे. खरं तर शेवटच्या चेंडूपर्यंत रंगली आणि गावदेवीचा विजय झाला हे नक्की, कारण गावदेवी वयाळ आणि गावदेवी दोन्ही संघ तळेगाव असे गावदेवीचा आशीर्वाद दोघांच्याही पाठी होता. दुसरं षटक टाकण्यासाठी इथे आपण पाहतोय पानशिल संघाचा गोलंदाज जय वानखेडे.
पहिला चेंडू चांगला चेंडू टाकलेला आहे. पानशील आणि कराडे अशी मॅच आपण पाहतोय. बंड्या गोडिवले यांचा संघ कराडे कित्येक वर्ष खेळतोय हा खेळाडू बंड्या. पूर्वी असं होतं की तो चांभारलीमधून खेळायचा, कधी रिसमधून खेळायचा. पहिल्यांदा कोणीही कुठे खेळले तर चालायचं. त्यानंतर आलं ग्रामीण. ग्रामीणमध्ये तुम्हाला 11 खेळाडू एकाच गावातले पाहिजेत आणि त्यामुळे असं झालं की ग्रामीणमुळे यश की बऱ्याचशा खेळाडूंना संधी पण मिळाली. गावामध्ये 2-2, 3-3 संघ झाले. त्याच्यामुळे जे खेळाडू दबले गेले होते त्यांनी पण उभारी घेतली. काही खेळाडूंची नावं चमकली आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय की पानशीलसारखा एका छोट्याशा गावातील हा संघ या स्पर्धेमध्ये आज जर जिंकतोय की कराडे संघ ज्याच्याकडे अनुभव जास्त आहे तो संघ जिंकतोय या शेवटच्या मॅचमध्ये. फिरून मारायचा होता. गोलंदाज पण हुशार आहे जय वानखेडे. चांगला चेंडू टाकला. आता खरं तर थोडं दव पडलंय. कधी चेंडू खाली राहतोय, कधी उचली घेतोय आणि यामुळे थोडीशी साथ गोलंदाजांना मिळण्याची शक्यता आहे. सन्माननीय सनीजी पाटील यांच्याकडून प्रतीक शिर्केसाठी लगातारच्या 3 षटकांसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. सनीजी पाटील यांच्या माध्यमातून प्रतीक शिर्के यांच्यासाठी लगातारचे 3 षटकार आणि 3000 रुपयाचा कॅश प्राइज. ओ टू कॉम्बॉक्स. नंदू महाडिक स्ट्राईक एंडला आहे. भरपूर पारितोषिका लागली जात आहेत. चौकार आला इथे. पंच अरुण पारंगे यांचा 4 धावांचा इशारा. नंदू महाडिकनं मारला हा चौकार. 20 धावांवर जाऊन पोहोचलाय तो आपण पाहतोय. कराडे संघ स्वर्गीय प्रतीक 11 कराडे. समोरचा संघ आपण पाहतोय स्वर्गीय गोटीराम कर्णूक यांच्या नावाने खेळणारा पानशील संघ. चांगली गोलंदाजी करतोय जय वानखेडे. पुढे टप्पा टाकण्यात आला होता. ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला हा चेंडू खरं तर फलंदाजाला जागेवरून खेळायचा होता. डॉट चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक चेंडू चाचपडतोय. 2 धावा मात्र इथे पूर्ण केलेल्या आहेत. दोघांच्या मध्ये चांगला इशारा आहे, चांगला ताळमेळ आहे. 22 धावांवर जाऊन पोहोचलाय तो कराडे संघ. बिनबाद 22. मगाशी आपण बघितलं 53 धावा केल्या होत्या. आपल्याला वाटलं की आता दमट हवामान आहे, थोडी खेळपट्टी ओली झाली तर कदाचित या 53 धावा होणार नाहीत, 54 धावा. पण तो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण म्हणतो विकेट पडली की षटकार येतो. आपण म्हणलो षटकार येईल का विकेट येते. म्हणजे जे आपण ठरवून मी मागाशी म्हणालो पॅडीला की तुमचा वयाल संघ सहज जिंकेल, कारण पहिल्याच षटकामध्ये 20 आल्यात. पण नंतर पॅडी पण म्हणाला की जर का आमच्या 1-2 विकेट गेला तर कदाचित कठीण पण होऊ शकतं. आणि तीच परिस्थिती आली होती. शेवटच्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी पण केली होती, पण पहिल्या चेंडूवर आलेला चौकार विसरून त्याने नंतर चांगली गोलंदाजी केली होती. पण शेवटच्या चेंडूवर टाकलेला नो बॉल आणि वाईट बॉल आणि त्यानंतर आलेला षटकार. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करणं महत्त्वाचं आहे ते गोलंदाजांसाठी. सन्माननीय रजतजी पाटील यांच्याकडून प्रतीक शिर्के यांच्यासाठी लगातारच्या 3 षटकांसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. रजत पाटील यांच्या माध्यमातून प्रतीक शिर्के यांच्यासाठी लगातारच्या 3 षटकांसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. बंड्या गोडिवले यांनी चांगलं यष्टीरक्षण म्हणजे किपिंग केली. 611 यांच्याकडनं राहुल गायकवाड यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक त्यांच्यासाठी असेल. तिसऱ्या षटक घेऊन इथे आलाय पानशील संघाचा गोलंदाज नयेश तांडेल. पहिला होता कल्पेश कुरंगळे, त्यानंतर आला जय वानखेडे, आता आलाय नयेश तांडेल. आतापर्यंत धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 22. नयेश तांडेल चेंडू हवेमध्ये आहे. बंड्या येऊन चेंडू उचलतोय. लेगबाईजचा इशारा होतोय पंचांचा. 1 धाव आलेली आहे. 23 धावा धावपलकावर लागत आहेत. कराडे संघाच्या एकही गडी त्यांनी आतापर्यंत गमावलेला नाहीये. ही जमेची बाजू आहे. क्रिकेटमध्ये पार्टनरशिप भागीदारी उपयुक्त ठरत असते. समोरच्या संघासाठी डोकेदुखी ठरत असते. अशी भागीदारी इथे रचली जाते. परंतु
कराडे संघांना जाणायला पाहिजे की मागच्या मॅचमध्ये 53 धावा त्यांनी बघितलेल्या आहेत आणि त्याही चेसिंग झालेल्या आहेत. अशा वेळेस 50 धावांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कराडे संघाकडे तशी गोलंदाजी चांगली आहे, परंतु पानशिल संघाची फलंदाजी पण आपण मागच्या मॅचमध्ये बघितलेली आहे. चांगला फटका, 2-2 क्षेत्ररक्षक मालदोट आहे. 3-3 क्षेत्ररक्षक धावत आहेत. चेंडू अडवला जातोय. 2 धावा मात्र इथे पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. सुदर्शन पाटील सांगतायत की एकही गडी न गमावता 25 धावांवर जाऊन पोहोचलाय तो स्वर्गीय प्रतीक 11 कराडे हा संघ. तिसरं षटक सुरू आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. सुरेशदादा पाटील, अविनाशजी पाटील, सगळे आमचे नंदू पाटील, हरेश पाटील, सगळे त्यांचे यंग ब्रिगेडर सगळे भरपूर मेहनत करतात. SDB ट्रॉफी कशी चांगल्या पद्धतीने पार पडेल. आणि दरवर्षी आपण पाहतो वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग पण आपण बघितलेली आहे. मागच्या वर्षी याच मैदानावर आपण पद्मताईंचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला होता. त्याही 4 दिवसाची टुर्नामेंट अतिशय चांगली झाली आणि हे दुसरं वर्ष या मैदानावर आपण पाहतोय. कोणतीही कमतरता नसते या ट्रॉफीमध्ये. आपण पाहतो ट्रॉफ्या चांगल्या असतात, कॉमेंटेटर चांगले असतात, अंपायर चांगले असतात, आयोजक त्याहीपेक्षा चांगले असतात. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर फलंदाज बघतायत अंपायरकडे. क्रिकेटमध्ये असं झालेलं आहे की डॉट बॉल आला की ते पंचांकडेच बघतात की वाईड वगैरे देत आहेत की काय. फुटवर्कचा कोणताही वापर नव्हता. डॉट चेंडू चांगली गोलंदाजी करतोय तो नयेश तांडेल. पहिल्यांदा होता कुरंगळे, त्यानंतर वानखेळे आणि आता तांडेल असे 3 गोलंदाज पानशिल संघाने वापरलेले आहेत. आडव्या बॅटनं खेळलाय. लॉंगॉनला फटका. डावखुरा फलंदाज प्रतीक शिर्केनं. प्रतीक शिर्केसाठी षटकारांसाठी पारितोषिकं लावण्यात आलेली आहेत, पण त्याला माहिती आहे की जर षटकार जात नसेल तर सिंगल डबलच्या धावा पण आपल्याला नंतर उपयोगी पडतील. कधी कधी नोटा संपल्या की मग चिल्लरची आठवण येते. आजकालचे क्रिकेटर खरं तर सिंगल डबलला डिमांडच देत नाहीत. काही काही फलंदाज तर एवढ्या आत्मविश्वास असतो त्यांना की ते सिंगल घेत नाहीत. त्यांना वाटतं की मी नंतरच्या बॉलवर षटकार मारेन, मग विकेट पडते. बघ प्रेक्षक असतात. क्रिकेटमध्ये एक षटकार मारला की दुसऱ्या बॉलवर तुम्ही सिंगल घेतली तर तुमचं चांगल्या खेळाडू म्हणून एक लक्षण ओळखलं जातं. मेरिटच्या हिशोबाने खेळायला पाहिजे. बॉल चांगला असेल, हा एखादा चेंडू आपली विकेट घेऊन जाणार असेल तर त्या चेंडूवर तुम्ही सन्मान दिला पाहिजे, सिंगल घेतली पाहिजे. आणि जर खराब चेंडू मिळाला तर षटकार चौकार मारला पाहिजेत. मेरिटच्या हिशोबाने खेळणारे खेळाडू बराच काळ टिकतात आणि जे प्रेक्षक त्यांना असं वाटतं की 2-3 षटकार मारले की आपल्याला खांद्यावर घेतील, पण तेच प्रेक्षक नंतर तुम्हाला पायाखाली तुडवतात. जोपर्यंत तुम्ही चांगले खेळता तोपर्यंत टाळ्या वाजवतात. एकदा तुम्ही बॅड पॅचमधून चालले की मग तेच प्रेक्षक म्हणतात की याला मागे ठेवा. गोलंदाज हर्षल तांडेल. चेंडू हवेमध्ये झेल टिपला जातोय. लॉंगॉनला समीर वानखेळेनं झेल टिपला आणि फलंदाज बाद होतोय तो नंदू महाडिक. नंदू महाडिक बाद होतोय. त्यानंतर यश मोरे चाललेले आहेत. बरीच वर्ष बंड्या याच्या मार्गदर्शनाखाली खेळणारे ही सगळे खेळाडू आपण पाहतोय. शेवटचे आता काही चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील. कराडे संघ फलंदाजी करतोय. स्वर्गीय प्रतीक 11 कराडे आणि स्वर्गीय गोटीराम कर्णुक कैलासवासी यांच्या स्मरणार्थ खेळणारा पानशिल संघ गावदेवी. हो, चांगला फटका मारलाय यश मोरेनं. आल्या आल्या त्याला यश संपादन केलेलं आहे. इथे फाईन लेगच्या वरून त्याने डीप स्क्वेअर लेगला मारला हा षटकार. हर्षलसाठी या ठिकाणी पारितोषिक आलंय. अगदी विकेट हॅट्रिक संपादन केली तर नक्कीच गणेशजी पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. प्रत्येक षटकारासाठी इथे 500 रुपये आलेले आहेत राहुलजी गायकवाड यांच्याकडनं. हो, आडव्या बॅटनं मारलाय. उंच चालला चेंडू फाईन लेगला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. चुकी झाली. स्वतःहून त्याने फुटबॉलमध्ये जसं आपण आपल्या गोलमध्ये दुसऱ्याच्या गोलमध्ये आपण गोल करतो तसा इथे आपल्या गोलमध्ये त्याने गोल केला आणि चौकार मिळालाय तो कराडे संघाला. कराडे संघाची धावसंख्या 1 बाद 38 ना.
1 बाद 38 अशी धावसंख्या आहे ती या स्वर्गीय प्रतीक 11 कराडे संघाची. 38 धावा. हर्षल तांडेल गोलंदाजी करतोय पानशिल संघाचा. समोर यावेळेस फलंदाज यश मोरे. यश मोरे चांगला फटका आहे. आतमध्ये आहे की बाहेर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. आतापर्यंत त्या जागेवर झेल सुटले होते परंतु आता मात्र झेल पकडला गेलाय. तो पानशिल संघाचा हा खेळाडू समीर वानखेळे याने मात्र तो झेल टिपलाय. दुसरी विकेट या ठिकाणी गमावतोय स्वर्गीय प्रतीक 11 कराडे संघ. संतोष चौधरी यांच्यासाठी 500 रुपये आलेले आहेत. राहुलजी गायकवाड धन्यवाद. प्रीती पॅलेसला आपण भेटूया. 6-1 आणि धावसंख्या इथे आपण पाहतोय 38 असताना दुसरी विकेट या ठिकाणी गमावतोय तो प्रतीक 11 स्वर्गीय कराडे संघ. अंकित बेकवडे. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. स्लॉग ओव्हर आहे. आक्रमण करावं लागेल. हर्षल तांडेलचा हा चेंडू फिरून मारायचा होता. हर्षल तांडेल बघा नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बाद होतोय. तिसरा फलंदाज बाद झालाय तो स्वर्गीय प्रतीक 11 कराडे संघाचा. अंकित बेकवडे हा बाद होऊन तंबूमध्ये परततोय. धावसंख्या आहे ती 3 बाद 38. नवीन फलंदाज आला नॉन स्ट्राईक एंडला संजय बेकवडे आणि स्ट्राईक एंडला आहे तो प्रतीक शिर्के. संघाचा आधारस्तंभ आहे. सलामीला आलेला आहे. शेवटचे आता चेंडू शिल्लक असेल ते एकच चेंडू शिल्लक असेल आणि शेवट गोड करतोय का प्रतीक शिर्के. प्रतीक शिर्केनं मारला आहे. चांगला फटका खेळला होता. तेवढ्यात चांगला झेल टिपला गेलाय आणि फलंदाज बाद होतोय तो प्रतीक शिर्के. 4 बाद 38 अशी धावसंख्या आहे ती स्वर्गीय प्रतीक 11 कराडे संघाची. जिंकण्यासाठी 39 धावा करायच्या आहेत त्या पानशिल संघाला. चला फास्ट मुवमेंट करा जरा. पानशिल संघाला पण लगेच आपले सलामीची जोडी मैदानात पाठवा. 9.75 ची सरासरी या ठिकाणी राखायची ती या पानशिल संघाला. कराडे संघानं 4 फलंदाज गमावले. फलंदाजी करताना आपण बघितलं कराडे संघाचा फलंदाज प्रतीक शिर्केनं केल्या 11 चेंडूमध्ये 16 धावांची खेळी केली. नंदू माडिक 9 चेंडूमध्ये 9 धावा केल्या. यश मोरेनं 3 चेंडूमध्ये 10 धावा केल्या. अंकित मालुसरे रोहित गातडे आपली वाट बघतायत आणि अशा पद्धतीने 38 धावा केलेल्या आहेत त्या स्वर्गीय प्रतीक 11 कराडे संघानं. आणि कैलासवासी गोटीराम कर्णूक यांच्या नावाने खेळणारा गावदेवी पानशिल संघ 24 चेंडू आणि 39 धावा त्यांना जिंकण्यासाठी करायचे आहेत. छोटं आव्हान आहे. मगाशी आपण बघितलं वयाल संघानं 53 धावांचा पाठलाग केला. शेवटच्या चेंडूवर 1 चेंडू आणि 2ची गरज असताना षटकार मारला. अशा वेळेस या 38 धावा वाचवण्यासाठी आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल ती कराडे संघाला. कराडे संघ त्याच्यामध्ये माहीर आहे. पानशिल संघापेक्षा जास्त अनुभव त्यांना आहे. या 2 वर्षांमध्ये पानशिल संघ फॉर्ममध्ये आहे आणि या पानशिल संघाने आता 2-3 ठिकाणी नंबर पण पटकावलेला आहे. HDP ट्रॉफीमध्ये आता कोण पुढे जाणार आहे आपण बघूया.
काठावले पण आमचे ड्युटी ऑन ड्युटी पण असतील ते. स्वर्गीय प्रतीक 11 संघाकडून पहिला गोलंदाज असेल तो बंड्या आणि स्ट्राईक एंडला पांचिल संघाची जी सलामीची जोडी आहे तो अनिल वानखेडे आणि हर्षल तांडेल. थंडी थोडीशी वाढलेली आहे. सुरेशदादा पाटील अजूनही इथे उपस्थित आहेत. सगळे त्यांचे SDP ग्रुप इथे आपण पाहतोय. जसा जोश 6 वाजता होता उद्घाटन सोहळ्यामध्ये तोच जोश अजूनपर्यंत आहे. 4 दिवसाची ही टुर्नामेंट आहे. रोहित सिद्धू गजाननने मात्र आता शाल घेतलेली. आता मुलगा आहे की मुलगी आहे ओळखता येत नाहीये. उद्या मगाशी म्हणाला अंकित की त्याचा उद्या ड्रेस वेगळा असेल. मग केसांचा कलर पण वेगळा असेल का बहुतेक. विनय पाटील आमचे नामू पाटील यांचे चिरंजीव. बंड्या गोडिवले पहिला चेंडू व्हेरी फर्स्ट बॉल. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पहिल्यांदा प्रभाव टाकला की तुम्ही शेवटपर्यंत. आणि पहिल्या चेंडूवर इथे षटकार मारलाय तो अनिल वानखेडे या फलंदाजानं. 39 धावा करायच्या आहेत आणि इथे तिसऱ्या पंचांची गरज आहे. मालदोटे मैदानामध्ये ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे. कोण आहे बंड्या. सिलमिड आपला चेंडू डायरेक्ट हिट सिंगल आलेली आहे ती अनिल वानखेडे. 5 धावांवर जाऊन पोहोचलाय तो पांचिल संघ. पहिल्या चेंडूवर 7 धावा झाल्यात माफ करा. पहिल्या चेंडूवर षटकार आला त्यानंतर सिंगल 7 धावा. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात चांगली झालेली आहे ती पांचिल संघाची. आता यावेळेस आपण पाहतो स्ट्राईक एंडला तो हर्षल तांडेल. हेलिकॉप्टर फिरवलं होतं. जमीन लगतचा फटका ऑन ड्राईव्ह केलं होतं चेंडूला. सिंगल आलेली आहे हर्षल तांडेलच्या बॅटमधून. हर्षल तांडेल 1 वर पोचतोय. 7 वर खेळतोय तो अनिल वानखेडे आणि संघाची धावसंख्या होती ती 8. अजूनही 31 धावा करायच्या आहेत. 3 षटकं आणि या षटकातील काही चेंडू. बंड्याचा चेंडू थोडासा मागे ठेवला. जोरात बॅट फिरवली होती परंतु बॅटवर चेंडू आला नाही. फुटवर्कचा वापर नाही आणि इथे मात्र डॉट चेंडू येतोय. डॉट चेंडू येणं महत्त्वाचं आहे ते कराडे संघासाठी. धावसंख्या ती 8. 31 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. अजूनही 39 धावांचा पाठलाग करतोय तो पांचिल संघ. बंड्याचा चेंडू सरळ चाललाय. चेंडू दुसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न होता. सिंगलच मिती मिळालेली आहे. 9 धावा धावफलकावर लागल्यात. बंड्या गोडिवले. खरं तर त्याचं खरं नाव आज मला माहीत झालं प्रवीण गोडिवले. एखाद्याला टोपण नावाने हाक मारायची सुरुवात झाली की मग तेच नाव आपल्या लक्षात राहतं. टाळ्या वाजल्यात. पांचिलकरांच्या टाळ्या वाजल्यात म्हणजे हा चेंडू चौकार गेलाय. या चौकाराच्या साह्यानं आपण पाहतोय धावसंख्या मात्र भराभर वाढत चाललेली आहे. 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 13 म्हटलं तर अशुभ आहे. कराडे संघासाठी या धावा अशुभ आहेत की पांचिल संघासाठी शुभ आहेत. पहिल्या षटकामध्ये 13 आल्यात जिथे फक्त 9.75ची सरासरी होती. 13 आल्यामुळे आता मात्र जिंकण्यासाठी आपण पाहतोय गरज असणार आहे ती 18 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. तिखट मारा करावा लागेल. अचूक गोलंदाजी करावी लागेल. या 26 धावा वाचवायची असतील तर वाळू रगडीता तेलही गळे अशी गोलंदाजी करावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल ते कराडे संघाला. कारण या खेळपट्टीवर आपण बघितलंय 12-13ची सरासरी सहज होते. मगाशी 9 पाहिजे होत्या पण त्या गोलंदाजाने चांगली करामत केली होती. पहिल्या चेंडूवर चौकार येऊन पण
शेवटच्या चेंडूवर 4 धावा आणल्या होत्या, पण स्वतःच त्याने एक नो बॉल टाकला, एक व्हाईट बॉल टाकला आणि मग एक चेंडूवर 2 धावांची गरज असताना षटकार मारला तो गणेश पवारनं. मस्त मॅच झाली, इकडून तिकडून आवाज येत होते. मॅचमध्ये या गोष्टी व्हायलाच पाहिजेत, तरच क्रिकेटमध्ये मजा येते. शुभम उकरे ऑन ड्राईव्ह केले चेंडूला. अनिल वानखेडेनं सिंगल घेतलेली आहे आणि धावसंख्या होती ती 14. 25 धावा अजून करायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 17. 17 चेंडू 25. बंड्या थोडासा महागडा ठरला, 13 धावा दिल्या. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर त्यानं स्वतःला सावरलं. 5 चेंडूमध्ये 7च धावा दिल्या होत्या. हर्षल तांडेल, आवाज स्वीट आवाज येतोय, गोड आवाज येतोय, परंतु चेंडू मात्र मिड विकेटला अडवला जातोय. एक सिंगल मिळते ती हर्षल तांडेलला. हर्षल तांडेल एका धावेनं आपल्या पोचतोय, 6 धावांवर पोचतोय तो हर्षल तांडेल. चांगले मॅच मैदानाच्या मधोमध आपण पाहतोय. चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज, कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग, अतिशय चांगली स्पर्धा आपण इथे पाहतोय. SDP पद्माताई यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून इथे आपण या दरवर्षी ही टुर्नामेंट आपण या ठिकाणी पाहतो. चांगली फिल्डिंग, चांगला फटका होता, चांगला चेंडू होता. एक चांगलं दर्जेदार क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळते. अचानकचं हे मैदान म्हटलं की क्रिकेटची पर्वणी, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचं लॉर्ड्स ज्याला म्हटलं जातं ते मैदान. 16 धावा इथे. रिवर्स हर्षल तांडेल, रिवर्सचा आलाय हा उपयोगी चौकार. हर्षल तांडेल खरं तर यावर्षी थोडं वजन त्याने कमी केलेलं आहे, परंतु मनगटामध्ये त्याच्या भरपूर ताकद आहे. जर तुमच्यामध्ये फुटवर्क नसेल तर मग तुम्हाला खडे खडे फटके मारण्याची ताकद तुमच्या मनगटामध्ये पाहिजे आणि ती ताकद आता हर्षल तांडेल दाखवतोय. 4 धावांनी संघाची धावसंख्या 39 धावांचा पाठलाग करताना पांचील संघाची धावसंख्या झाली ती 20. अजूनही 19 धावांची गरज आहे आणि दुसरं षटक आपण पाहतोय. विनोद सावंत आमचे आलेले आहेत, एक चांगले कलाकार आहेत. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले पाहतोय की काय, पण यावेळेस पुन्हा एकदा चौकाराचा इशारा आला आहे पंचांचा. 24 धावा धावफलकावर लागल्यात. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय, पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 13, दुसऱ्या षटकामध्ये आत्तापर्यंत आल्या त्या 11. या षटकातील चेंडू टाकून झालेले ती 5 चेंडू आत्तापर्यंत टाकलेले आहेत. 11 धावा त्याने दिलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ते आपण पाहतोय 24. अजूनही 15 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 13. इथे क्षेत्ररक्षक चकला आणि चौकार मिळाला आणि लागोपाठ 3 चौकार मारणारा हा दुसरा फलंदाज आपण इथे पाहतोय. जयेश थोरवे ना, अनिल वानखेडे, ज्यानं मागच्या मॅचमध्ये लागोपाठ 3 चौकार मारले होते आणि यावेळेस आपण पाहतोय हर्षल तांडेल लागोपाठ 3 चौकार मारतोय आणि धावसंख्या आपण पाहतोय झालेली ती 39 धावांचा पाठलाग करताना पांचील संघाची 28 धावा झालेल्या आहेत. म्हणजे 11 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 12 चेंडू 11 धावांची गरज. अंकित बेकवडे, स्वर्गीय प्रतीक 11 कराडे संघाला ही मॅच जिंकायची असेल तर आता मात्र त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. 1-2 डॉट चेंडू, 1-2 विकेट त्यांना घ्यावे लागतील. ही जमलेली रमलेली जोडी आहे. 28 धावांची भागीदारी रचता आहेत ते पांचील संघ. आडव्या बॅटनं मारला आहे फाईन लेग आणि मिड विकेटच्या मधून क्षेत्ररक्षकांना, दोन्ही क्षेत्ररक्षकांना चुकवून हा चेंडू चालला सीमारेषेकडे येतोय चौकार. वयाड संघाचे कर्णधार महेश म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण बोलवायच्या अगोदरच ते आलेले आहेत पण ते या ठिकाणी उपस्थित आहेत. अंकित बेकवडे, आता मात्र गरज आहे ती फक्त 7 धावांची जिंकण्यासाठी. मी म्हणालो की या 38 धावा कदाचित कमी पडतील. कराडी संघाला मस्त फटका खेळला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं षटकार, देखणा षटकार, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका. ऑन साईडला तर आमच्यासारखे पण बॅट फिरवतात, पण ऑफ साईडला जे फटके मारतात ना फलंदाज ते बघण्यासारखे असतात आणि तसाच फटका या ठिकाणी आपण बघितला. तो खेळला आहे तो फलंदाज अनिल
वानखेडे. धावसंख्या झाली ती 38. एका धावेची गरज आहे जिंकण्यासाठी, एका धावेची गरज. षटकार गोड, शेवट गोड केलाय. एका धावेची गरज असताना षटकार मारलाय आणि इथे मात्र दोन्ही स्टाईलने ही मॅच पुन्हा एकदा संपवलेली आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पानशिल संघाने ही मॅच सहज तिसऱ्या षटकामध्ये आपल्या खिशात घातलेली आहे. कराडे संघाने पण चांगला खेळ केला, परंतु फलंदाजी करताना धावा कमी झाल्या. चला दोन्ही कर्णधार पानशिल आणि वयाळ या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. 6 चेंडूमध्ये 18 धावा, एक षटकामध्ये 10 धावा देऊन 3 विकेट ज्यांनी घेतल्या